श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 2 सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावास्या। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावास्येचा योगायोग निर्माण होत आहे। तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा 5वा श्रावण सोमवार आहे। या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात। या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो। पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते। तसेच या दिवशी पितरांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात। त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिव पार्वतीची पूजा करतात, अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात। तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात। तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी स्नानाला, दानाला आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलं जातं। या अमावास्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळेच याला पिठोरी अमावास्या असे म्हटले जाते। या दिवशी मातृदिन साजरा केला जातो। या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात। घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावास्येला उपवास करतात। ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास्या केली जाते। अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो। याशिवाय अमावास्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात। आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची। ही वस्तू टाकल्यामुळे कोणताही शत्रू 2 दिवसात संपेल। आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, करणी बाधा आहे, पितृदोष आहे, तो तर दूर होणारच आहे। पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा। धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे। हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे। अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते। याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो। पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पितरांची पूजा ही करायची आहे। अमावास्येच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। स्नान करून आवर्जून दान हे करायचं असतं। जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा। हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं केलेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता मिळते। त्याचबरोबर पितरांकरता दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं। म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरी ह्या काही वस्तू टाकायच्या आणि त्याने आपल्याला स्नानही करायची आहे। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलांचं पटत नसेल, किंवा मुलं आपली खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारचे दोष का निर्माण होतात? ते निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्याला नजर लागलेली असेल की आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, किंवा आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये या प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात। आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते।
आणि म्हणूनच आपल्याला उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला सर्वप्रथम महादेवांचं स्मरण करायचं. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात ही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता मिळते. तसेच पितृदोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. दुसरी वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. तसंच आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काळे तीळ टाकून आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, त्याचबरोबर शत्रुबाधा आणि नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. तसेच आपल्याला अगदी चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, ज्यामुळे आपल्या तनाची शुद्धीही होत असते. तसेच आपलं मन तणावमुक्त राहतं. यामुळे आपल्या कुंडलीतला चंद्राची स्थिती जी आहे ती मजबूत होते. तसेच ग्रहदोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे आणि चंद्राचा नियंत्रक हा साक्षात महादेव आहेत. आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकलं तर त्यामुळे आपल्यावर महादेवांची सुद्धा विशेष कृपा ही होणार आहे. तर आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. आता अमावास्या आहे म्हणून बरेच लोक केस हे धुवत असतात, पण ही अमावास्या आली आहे सोमवारच्या दिवशी आणि म्हणूनच सोमवारच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाहीत. आंघोळ करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर गंगे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत स्नानही करायचे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते. आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे मिळत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, शत्रुबाधा असेल, करणीबाधा असेल, दोष असेल, दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हेच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.